नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. पंतप्रधानांच्या सभेवर कोळी बांधवांचा बहिष्कार. राज्यातील कोळी बांधव एकवटणार. लवकरच पंढरीत महामेळावा. ट्रॅक्टरला ठोकर दिल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू. मंगळवेढ्यात 2 दिवसात दोघांचा अपघाती मृत्यू. डिकसळ येथील वृद्ध शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या. विवाहित महिलेवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा. हेल्मेट वापरून वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे. मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांचे आवाहन. आणि दामाजी न्यूजचा प्रथम वर्धापन दिन सोहळ्यात होणार 10 जणांचा विशेष सन्मान. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. संबंध राज्यातील विखुरलेल्या अवस्थेत असणाऱ्या कोळी बांधवांनी एकत्र येण्याचे ठरवले असून अनेक लाभापासून वंचित राहिलेल्या या कोळी समाजाला आपल्या मागण्या येत्या आचारसंहिता कालापर्यंत मान्य न झाल्यास भारतीय जनता पार्टीस मतदान करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. लवकरच या समाजाचा राज्यव्यापी मेळावा पंढरपूर येथे होणार आहे. या मेळाव्यात आपल्या मागण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचा इशारा माजी शिवसेना जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांनी दिला आहे. कोळी समाजाच्या या इशाऱ्यामुळे गत निवडणुकीत साथ देणाऱ्या कोळी बांधवांमुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहे. कोळी बांधवांच्या या इशाऱ्याने निवडणूक पूर्व काळात राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. कोळी समाजाची अनेक दिवसापासून महादेव कोळी दाखल्याच्या मागणीसाठी वारंवार मागणी होत आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील अनेक कोळी समाजाचे आमदार झटत आहेत. परंतु अशी मागणी निवडणुकी अगोदर मान्य करून घेण्याचे प्रयत्न कोळी बांधवांकडून होत आहेत. पंढरपूर येथे मंगळवार दिनांक 8 जानेवारी रोजी कोळी समाज बांधवांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यामध्ये महर्षी वाल्मिकी संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश अंकुशराव, समता परिषदेचे अनिल अभंगराव, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, नगरसेवक विक्रम शिरसट, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सिद्धेश्वर कोरे, धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विदुल अधटराव आदी कोळी बंधू उपस्थित होते. यावेळी भाजप सरकारचा निषेध करून महादेव कोळी समाजाच्या दाखल्याबाबत निर्णय घेत नसल्याने सरकारच्या निषेधासाठी 9 जानेवारी रोजी होणारा सोलापूर येथील पंतप्रधान दौरा नरेंद्र मोदी यांच्या सभेस एकही कोळी बांधव जाणार नाही याची दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना शिवसेना माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांनी महादेव कोळी समाजाच्या दाखल्याबाबतचे वास्तव सांगितले. विदर्भ आणि खानदेशातील आदिवासी कोळी समाज या आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य प्राप्तीपासून घेत आहे. राज्यातील इतर कोळी बंधू या दाखल्यापासून आजही वंचित आहेत. राज्यात सुमारे 20 आमदार या मागणीसाठी झगडत आहेत. परंतु आजपर्यंत सर्वच पक्षांनी हा मुद्दा निकाली न काढल्याचे पाप केले आहे. परंतु आता कोळी बंधू एकवटले असून येत्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर हा मुद्दा निकाली न काढल्यास सत्तेवरील भाजप पक्षास कोळी बांधव मतदान करणार नाहीत असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याच प्रसंगी पंढरपूर शहरातील भीमा नदी पात्रात होडी चालवून चरितार्थ करणाऱ्या कोळी बांधवाच्या समस्येचा त्यांनी उल्लेख केला. दुष्काळात नदी पात्रात पाणी न सोडल्याने नदी पात्रातील होडी चालकावरही उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे या बांधवांच्या या काळातील पुनर्वसनासाठी शासनाकडून निधी मिळावा ही मागणीही आपण शासन दरबारी केली असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. ऊस भरून उभारलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने पाठीमागून मोटारसायकल स्वाराने ठोकरल्याने तो गंभीर जखमी होऊन मयत झाला. ही घटना मंगळवेढा पंढरपूर मार्गावरील ढवळस चौकात रात्री 8:15 वाजता घडली आहे. या अपघातात बाबासाहेब रामचंद्र हेंबाडे वय 62 राहणार ढवळस असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान मंगळवेढ्यात मागील 2 दिवसापासून अपघातामध्ये दोघांचा बळी गेला आहे. मयत बाबासाहेब हेंबाडे हे मूळचे ढवळस येथील असून ते मंगळवेढा येथे बागेवर फवारणीसाठी लागणारे औषध आणण्यासाठी मंगळवेढा येथे गेले होते. दिनांक 8 जानेवारी रोजी औषध घेऊन रात्री 8:15 वाजता MH13 AA 2571 या दुचाकीवरून ढवळस गावाकडे जात असताना ढवळस चौकात ऊस भरून MH13 J 5905 हा ट्रॅक्टर उभा होता. या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचा मोटरसायकलचा अंदाज न आल्याने पाठीमागून जोराची धडक बसल्याने गंभीर जखमी होऊन
त्यामध्ये मोटारसायकल स्वार मयत झाले। बाबासाहेब हेमड हे माजी सेवानिवृत्त सुभेदार असून ते मंगळवेढा शहरातील विद्यार्थ्यांना एमसीसीचे मार्गदर्शन करीत होते। त्यांनी काही दिवस जिल्हा उपसमादेशक म्हणूनही काम पाहिले होते। अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी यांनी तात्काळ वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला। पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर जप्त केला असून तो पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला आहे। अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। आजारपणाला कंटाळून एका वृद्ध शेतकऱ्याने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। कुबेर श्रीमंत पाटील वय 57 राहणार डिकसळ तालुका मोहोळ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे। ही घटना 8 जानेवारी रोजी पहाटे 5:30 वाजता डिकसळ येथे या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे। कुबेर पाटील यांना गेल्या अनेक वर्षापासून दम्याचा आजार होता। अनेक उपचार करून देखील आजार बरा होत नसल्याने ते त्रस्त झाले होते। त्यामुळे त्यांनी नैराश्यपोटी 8 जानेवारी रोजी पहाटे 5:30 वाजता लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळ शासकीय रुग्णालयात पाठवून दिला। या प्रकरणी प्रमोद धावडे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पोफळे हे करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। सस्नेह निमंत्रण दामाजी न्यूज प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019 स्थळ श्रीराम मंगल कार्यालय मंगळवेढा सायंकाळी 5:30 वाजता विशेष सन्मान सोहळा सायंकाळी 6:30 वाजता महाराष्ट्र संवाद न्यूजचा उद्घाटन सोहळा सायंकाळी 7 वाजता शहर एंटरटेनमेंट प्रस्तुत निशब्द या लघु चित्रपटाचा प्रीमियर शो प्रमुख पाहुणे अभिनेते सुनील गोडबोले। बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत। रड्डे तालुका मंगळवेढा येथे विवाहित महिला घरी एकटी असताना मध्यरात्री घरात बळजबरीने प्रवेश करून त्या विवाहितेवर बलात्कार करून जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी भाऊसाहेब बापू सांगोलकर यास दोषी धरून पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश NK मोरे यांनी 10 वर्षे सक्त मजुरी व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। फिर्यादी पीडित महिला ही दिनांक 20 नोव्हेंबर 2013 रोजी घरात एकटी असताना तिचे पती व 2 मुले परगावी गेल्याची संधी साधून यातील आरोपी भाऊसाहेब सांगोलकर याने सदर दिवशी रात्री 2 वाजता घराचा दरवाजा ठोठावला। पीडित महिलेने घराचा दरवाजा उघडताच आरोपीने घरात प्रवेश करून बळजबरी करीत अतिप्रसंग केला। जाताना ही घटना कोणास सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी पीडितेस धमकीही दिली होती। या घटनेची फिर्याद सदर पीडित महिलेने पोलिसात दाखल केल्यानंतर तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक SS चव्हाण यांनी घटनेची चौकशी करून आरोपी विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते। सदर केस प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या। यामध्ये पीडित महिलेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांनी बाजू मांडली। न्यायालयाने एकंदरीत झालेला पुरावा त्याचे अवलोकन करून 10 वर्षे सक्तमजुरी शिक्षा व 5,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। सोलापूर जिल्ह्यात डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली। RTO आणि पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला। स्वतःच्या सुरक्षेसाठी मद्यपान करून वाहन चालवू नका। आपले प्राण महत्त्वाचे आहेत। आयुष्य अनमोल आहे। हेल्मेट हे स्वतःचे जीवन वाचवू शकते। वाहन चालकांचा जीव वाचवावा हीच RTO कार्यालयाची अपेक्षा आहे। हेल्मेट वापरून वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन सोलापूर परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांनी वाहनधारकांना केले आहे। ज्यांच्याकडे आधीपासूनच हेल्मेट आहे त्यांनी धूळ झटकून हेल्मेटचा वापर सुरू केला आहे। दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसल्यास 500 रुपयांचा दंड तर केला जात आहे। यापुढे जाऊन वाहन चालवण्याचा परवानाही रद्द केला जात आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच धक्का घेतला आहे। कारवाईच्या भीतीने दुचालकांची हेल्मेट खरेदीची लगबग सुरू आहे। 500 रुपयाचा दंड भरावा लागू नये म्हणून प्रत्येक जण खबरदारी घेत आहे। हेल्मेट सक्ती व्हावी असे वाटणारे किंवा राजी खुशी हेल्मेट वापरणारे अगदीच बोटावर मोजणे इतकेच ते लोक तुम्हाला हेल्मेटचे फायदे सांगतील। डोके, डोळे, कान, दात, धूर, कर्णकर्कश आवाज आदीपासून दुचाकीस्वारांचे संरक्षण करण्याचे काम हेल्मेटच करते। मुली, महिला रस्त्यावरून चालताना अथवा दुचाकीवरून जाताना चेहऱ्यावर रंग उडू नये यासाठी तोंडाला स्कार्फ बांधतात। काही पुरुष रुमाल बांधतात। मग त्यांचा हेल्मेट वापरायला काय अडचण आहे? हेल्मेट नेहमी उत्तम प्रतीचे ISI मार्क असलेले घ्यावे असेही धुमाळ यांनी सांगितले। त्यामुळे मोटरसायकल वापरताना आपला संयम बाळगणे आणि आपल्या
सुरक्षेसाठी वापर करणे गरजेचं आहे, बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मद्यपान करून वाहन चालवायचं नाही, दारू पिऊन वाहन चालवायचं नाही. ओके, सगळे आनंदासाठी घेतले ना आपण, मग दुःखाची काय करायचं, दुःख काय करायचं. आणि आपल्या याचं जीवनाची किंमत माहिती आहे का तुम्हाला? तू काय काम करतो? हां, पितळेच्या मूर्ती बनवतो. ओके, किती पगार आहे तुला? स्वतःचा. किती कमाई होती तुझी? महिन्याला 20-25 हजार रुपये, बरोबर आहे. हाताने काम करत असेल. हां, त्याच्यामध्ये कोणते बोटं महत्त्वाचे तुझे? दोन्ही हात महत्त्वाचे. एखादं बोट महत्त्वाचं नाही असं कोणतं आहे का? नाही, तरी पण एक करंगळी, एक काम करूया. हां, एक करंगळी तुझी कामाची नसेल, ते करंगळी दे, आम्ही तुला 2 लाख रुपये देतो. देशील का तू? नाही द्या. म्हणजे एक लक्षात घ्या, साधी करंगळी असू द्या आणि काही असू द्या, हे आपण कितीही किंमत दिली तर कळत नाही. तर मग हे एवढं मोठं चांगलं आपलं जे आयुष्य आहे ते किती अनमोल आहे, बरोबर आहे. तर हे अनमोल आयुष्य आपलं डोकं जर जपून ठेवायचं असेल तर हे हेल्मेटचा वापर करायचा. ड्रायव्हिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं, हेल्मेटमुळे ॲक्सिडेंट थांबवू शकत नाही, पण जर का ॲक्सिडेंट झाला तर ते तुमचं जीवन वाचवू शकतं. म्हणून हेल्मेट वापरायचं. पहिलं, ॲक्सिडेंट करायचाच नाही, मद्यपान करून वाहन चालवायचं नाही, भरधाव वेगाने चालवायचं नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला टर्न आहेत, वळण रस्ता आहे, त्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करायची नाही. ह्या सगळ्या नियम पाळूनही जर समजा एखादा आपल्या अंगावर आला तर त्याच्यामधून वाचण्यासाठी हे हेल्मेट आहे. सुरुवातीला सगळे वाहतुकीचे नियम पाळायचे आणि ॲक्सिडेंट करायचा नाही, पण त्याच्यामधूनही जर समजा कोणी आपल्यावरती आला, कोणी एखाद्या रॉंग साईडने आला अचानक आणि त्याचंच जर आपण पडलो खाली, तर ते पडल्यानंतर आपलं डोकं वाचवण्याचं काम आणि जीव वाचवण्याचं काम होईल, बरोबर आहे. त्यामुळे तुमचा जीव वाचवा हेच एक आमच्या सगळ्या RTO डिपार्टमेंटचं किंवा ट्रॅफिक पोलिसांचा उद्देश असल्यामुळे आम्ही काय केलेलं आहे, प्रत्येक गाडीसोबत हेल्मेट हे कंपल्सरी केलेलं आहे. हेल्मेट असल्याशिवाय आम्ही रजिस्ट्रेशनच करत नाही. बाहेर पण चेकिंग चालू केलेलं आहे, बरोबर आहे. तर तुम्ही सगळ्या लोकांनी काय करा, हेल्मेट वापरायचं, ठीक आहे. सगळेजणांनी वापरणार हेल्मेट नक्की. घेतले म्हणून वापरावं लागलेच नाही. हां, बरं, तुमचं पण नाही घेतले म्हणून वापरावं लागेल, बरोबर आहे. जर घेतले नसते तर घ्यावंच लागेल ना. नाही, आम्ही समजा सूट दिली, तुम्हाला एखादा सूट दिली, हे आमच्यासाठी नाही केलं. किंवा माझ्या घरचा हा हेल्मेटचा कारखाना नाही आहे, आलं लक्षामध्ये. हां, किंवा त्या हेल्मेटच्या डिलिव्हरीची आमचं काही लागेबंदी नाही आहे. हे जे आहे ते आपल्या सुरक्षेसाठी आहे, बरोबर आहे. दामाजी न्यूजचा प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 12 जानेवारी रोजी श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मंगळवेढा तालुक्यातील विविध क्षेत्रातील 10 गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यात यशोदा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा नीला अटकळे, माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार, साहित्यिक प्राध्यापक शशिकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते किसन मुदगुल, उजनी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी श्रीरंग काटे, निवेदक बालाजी शिंदे, प्राथमिक शिक्षक अशोक इंगळे, कामगार कल्याण केंद्राचे सेवानिवृत्त केंद्र संचालक JK सुतार, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे, पंढरपूर जिल्हा न्यायालयातील कनिष्ठ लिपिक विशाल ढोबळे आदींचा शाल, पुष्पहार व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पंतप्रधानांच्या सभेवर कोळी बांधवांचा बहिष्कार, राज्यातील कोळी बांधव एकवटणार, लवकरच पंढरीत महामेळावा. ट्रॅक्टरला ठोकर दिल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू, मंगळवेढ्यात 2 दिवसात दोघांचा अपघाती मृत्यू. डिकसळ येथील वृद्ध शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या. विवाहित महिलेवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा. हेल्मेट वापरून वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांचे आवाहन. आणि दामाजी न्यूजचा प्रथम वर्धापन दिन सोहळ्यात होणार 10 जणांचा विशेष सन्मान. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.